गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजपासून मी ब्लॉग बनवायला सुरुवात करते आहे. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी रश्मी जाधव आणि हा माझा मुलगा आहे. मी त्याला शाळेत सोडवते. आज म्हटलं आजपासून व्हिडिओला सुरुवात करावी. अज्ञानातून आपल्याला ज्ञानाकडे जायला मिळतं, म्हणजे ती म्हणजे शाळा आपली. तर म्हटलं शाळेपासून सुरुवात करावी आज व्हिडिओ बनवायला. तर मी त्याला आज शाळेत सोडवायला चालली आहे. माझा मुलगा आहे. मग आज मिश्र झालाय थोडा. म्हटलं मग चल मी तुला सोडते शाळेमध्ये. तर त्याला मी आज शाळेत सोडत आहे. म्हटलं मग आजचा चांगला दिवस आहे. आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस नसू शकतो. म्हणजे अज्ञानातून आपण ज्ञानाकडे जातो आहे, ती म्हणजे आपली शाळा. मग शाळेपासून सुरुवात करूया. माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी रश्मी जाधव. माझा आजपासून नवीन ब्लॉग आहे. माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. तर मी त्याला शाळेत सोडवायला जात आहे. तर माझा नवीन व्हिडिओ आहे. माझ्या नवीन व्हिडिओला सपोर्ट करा. आजपासून व्हिडिओला सुरुवात करते आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. सकाळी बघा किती शाळेचे विद्यार्थी असतात. सगळे भांडवल चालू आहे. शाळेचे विद्यार्थी, शाळेच्या व्हॅन, म्हणजे कसं रस्त्याने आज सकाळी म्हटलं तर सगळे शाळेचे विद्यार्थीच असतात. मॉर्निंगला जाणारे व्हॅन 3 मुलं असतात. तर म्हणजे माझ्या घराजवळ पण शाळेत सोडायचं म्हटलं तर किमान 15 मिनिटं तरी लागतात. तुम्हाला सगळे आज हे बघा, माझा मुलगा माझ्या पाठीमागे आहे. मी त्याला शाळेत सोडत आहे. उशीर झालेला आहे. आज म्हटलं आज सुरुवात करावी ब्लॉग बनवण्याची. शाळेपेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस नसू शकतो. कारण की आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जातो, ते आपण शाळेपासूनच जातो. शाळा शिकल्यानेच आपण पुढे जातो. मी नवीन आहे युट्यूब मध्ये. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. शाळेचा टाइम झालाय. 7:15ची शाळा असते सकाळी त्याची. हे बघा, त्याची बॅग मी घेतली आहे. त्याला जायचं म्हटल्यावर मुलाच्या बॅग मध्ये ओझं असतं, अभ्यासाचं ओझं असतं बॅग मध्ये. सकाळ तुम्हाला इतकी गर्दी दिसेल ना. कसं आहे ते विद्यार्थी, व्हॅन. माझा मुलगा अजून बघा. समोर पण इतके विद्यार्थी आहेत. चला तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सपोर्ट करा. सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत. बघा तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. चला तर होते बाय. शाळा आली रुग्बीटी जवळ. शाळेमध्ये सोडते, मग घरी जाते. मग घरचं रुटीन असतं, घरचं काम असतं. त्याच्या शाळेपासून सकाळची सुरुवात होते. लावते तर बाय. गुड मॉर्निंग सर्वांना परत. बघा सकाळी विद्यार्थी असतात. सगळ्या रोडवर फक्त मला विद्यार्थी दिसणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. सकाळी विद्यार्थी दिसणार आहे आपल्याला. मॉर्निंगची शाळा असते. हे बघा, समोर राष्ट्रगीत चालू आहे. तर मी जात होते इथून, मला राष्ट्रगीताचा आवाज माझ्या कानावर पडला. मी थोडं इथंच थांबून घेतलं. म्हटलं राष्ट्रगीत चालू आहे, आपल्याला जायला जमणार नाही, कारण की आपलं ते राष्ट्रगीत चालू असल्यामुळे मला जमत नाही जायला. मी इथंच थांबलेले आहे. मी तुम्हाला असं
सावधानमध्ये थांबवून शूट करते. ते माझ्या कानावर पडले राष्ट्रगीत. ओके, झाले राष्ट्रगीत. बघा तुम्हाला विद्यार्थी दाखवते मी. सकाळी सकाळी बघा किती गर्दी असते. शाळेचेच मुलं मुली असतात. ही एक शाळा आहे बघा, ही एक शाळा आहे. सकाळी सकाळी शाळेची व्हॅन, शाळेची मुलं मुली, हे बघा शाळेची व्हॅन. आणि माझ्या पाठीमागे पण बघू शकता सकाळी सकाळी किती गर्दी असते. ती सकाळची धावपळ कशी असते माहितीये का? सकाळचं वर्दळ एवढंच असतं, जे फिरणारे असतात सकाळी सकाळी मॉर्निंगला. आणि एक शाळेवाले असतात, शाळेचे विद्यार्थी असतात. हे बघा समोर व्हॅन उभी आहे. तुम्हाला येलो कलरची व्हॅन उभी दिसते, ती माझ्या मुलाची शाळा आहे. हे बघ सकाळी सकाळी ते नगरपालिकाचे कर्मचारी आहेत. ते झाड लोटचं काम चालत आहे. चला तर मी आता इथंच माझा ब्लॉग बंद करते, कारण की मी शाळेजवळ कॅमेरा चालू नाही करू शकत, तर ते अलाउड नाहीये. चला तर ते माझ्या मुलाची शाळा आहे, त्याची शाळा व्हॅन उभी आहे. चला तर माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. बाय, गुड मॉर्निंग सर्वांना.